नमस्कार मित्रांनो, संत नामदेवांच्या संत मेळ्यातील वयाने सर्वात ज्येष्ठ असलेले एक कर्मयोगी संत म्हणजे संत सावतामाळी यांचा आज आपण या ठिकाणी विचार करणार आहोत. संत सावतामाळी यांचा जन्म इसवी सन 1250 साली झालेला आहे. संत सावतामाळी हे संत ज्ञानेश्वरापेक्षा 25 वर्षांनी मोठे आहेत, तर संत नामदेवापेक्षा 20 वर्षांनी मोठे आहेत. या सावतामाळ्यांचा जन्म आरणगाव या ठिकाणी झालेला आहे. तसं त्यांचं मूळ घराणं हे मराठवाड्यातील औशाचं असल्याचं सांगितलं जाते आणि संत सावतामाळी यांचं निर्वाण इसवी सन 1295 साली झालेलं आहे. म्हणजे संत सावतामाळी यांना केवळ 45 वर्षाचं आयुष्य लाभलेलं आहे. आता संत सावतामाळी यांच्या कुटुंबाचा जर आपण विचार केला किंवा यांच्या कौटुंबिक पार्श्वभूमीचा आपण विचार केला तर संत सावतामाळी यांचे आजोबा होते दैवमाळी. असं म्हणतात की हे मूळ घराणं मराठवाड्यातील लातूर जिल्ह्यातील औशाचं आहे, पण त्यांचे आजोबा दैवमाळी हे आरणगाव या ठिकाणी स्थायिक झाले आणि सावतामाळी यांच्या वडिलाचं नाव आहे परसोबा आणि आईचं नाव नागिता आणि सावतामाळी यांच्या पत्नीचं नाव होतं जनाई. अशा प्रकारे हे सावतामाळी यांचं कुटुंब होतं. तर सावतामाळी यातला हा सावता हे जे त्यांचं नाव आहे हे नाव प्रतिकात्मक असावं असंही काही अभ्यासकांचं म्हणणं आहे. सावता या शब्दाचा अर्थ आहे सभ्य, सज्जन असा माणूस किंवा ज्याच्या अंगी साधुत्व आहे त्याला साव असं म्हणतात. म्हणजे सावता या शब्दातला साव म्हणजे सज्जन किंवा सभ्य किंवा साधुत्व ज्यांच्या अंगी आहे त्याला साव असं म्हणतात आणि अशा प्रकारे सज्जन, सभ्य, साधुत्व या अंगानं सावता हा शब्द वापरला गेला असावा असंही काही अभ्यासक सांगतात. संत सावतामाळी हे संत परंपरेतील एक कर्मयोगाचा आदर्श प्रस्थापित करणारे महत्त्वाचे संत आहेत. तसं संत नामदेवांच्या संत मेळ्यातील प्रत्येक संत कर्मयोगाचा आदर्श जगासमोर ठेवतो आणि सावतामाळी हे तर कर्मयोगाचे मूर्तिमंत आदर्श होते. कारण असं म्हणतात पहा की सावतामाळ्यांनी आपल्या कर्मातच पांडुरंग पाहिला, कर्मातच त्यांनी देव पाहिला, म्हणून त्यांना कर्मयोगी संत असं म्हणतात. आणि सावतामाळी यांचा जेव्हा आपण विचार करतो, सावतामाळी म्हणजे मराठी साहित्यातील पहिले शेतकरी कवी आहेत. आज जे आपण ग्रामीण कवितेच्या माध्यमातून पाहतो की शेतकरी साहित्याची परंपरा वगैरे, तसं पाहिलं तर सावतामाळी हे मराठीतील पहिले शेतकरी कवी आहेत किंवा ग्रामीण कवितेचा पहिला आविष्कार सावतामाळ्यांच्या कवितेतून आपल्याला पाहायला मिळतो. तर या ठिकाणी पहा, सावतामाळी हे मराठीतील पहिले शेतकरी कवी आणि सावतामाळी यांचं वेगळेपणा काय, तर सावतामाळी देव शोधण्यासाठी तीर्थयात्रा न करता आपल्या मळ्यातच त्यांनी देव बोलवला. म्हणजे कामातच राम पाहणारे संत म्हणजे सावतामाळी होते. म्हणजे आपल्या मळ्यातच विठ्ठलला उभा करणारा संत म्हणजे सावतामाळी. म्हणजे आपलं कामधंदा सोडून, शेती सोडून परमेश्वराचा शोध घेण्याच्या नावाखाली तीर्थयात्रा करण्यापेक्षा मुळामध्ये वारकरी संप्रदायाची जी विचारधारा आहे कामातच राम शोधण्याची, त्या विचारधारेचं प्रात्यक्षिक म्हणजे सावतामाळ्यांचं जीवन आहे. हे वारकरी संप्रदाय घरदार सोडून संन्यास घ्यायला सांगत नाही. वारकरी संप्रदाय जप तप अनुष्ठान करायला सांगत नाही, तर वारकरी संप्रदाय विठ्ठलाचं नाम घेत घेत आपलं काम करायला सांगतो. आणि तोच आदर्श या ठिकाणी या सावतामाळ्यांनी जगासमोर ठेवलेला होता. म्हणून असं म्हणतात पहा, आपल्या मळ्यातच विठ्ठलास उभा करणारा संत म्हणजे संत सावतामाळी. या सावतामाळ्यांचे आज केवळ 37 अभंग उपलब्ध आहेत. आता संत जनाबाई यांच्या अभंगामध्ये असा संदर्भ सापडतो
सावता माळ्यांचे अभंग लिहिण्याचं काम म्हणजे लेखनिक म्हणून काम कोण केलेलं आहे तर सावता माळ्यांचे त्या काळातले मित्र काशीबा गुरव हे सावता माळी यांचे लेखनिक म्हणून काम केले होते. अशा प्रकारे सावता माळी यांचे 37 अभंग आहेत. मराठी संत साहित्यातील एक कर्मयोगी संत म्हणून सावता माळी आपण यांच्याकडे आपण पाहतो. आता जेव्हा आपण सावता माळी यांच्या बद्दल इतर संतांचा अभिप्राय जेव्हा विचारात घेतो त्यामध्ये सावता माळीबद्दल अनेक संतांनी अभंग लिहिलेले आहेत. जनाबाईच्या अभंगामध्ये सावता माळ्यांचा संदर्भ येतो किंवा इतरही काही संतांच्या अभंगामध्ये सावता माळी यांचा संदर्भ येतो. पण या ठिकाणी आपण वारकरी संत परंपरेतील 2 महत्त्वाच्या दृष्टिकोनातून सावता माळ्यांचं काय स्थान होतं ते या ठिकाणी पाहणार आहोत. आता संत नामदेव यांनी अवघ्या वारकरी संत मेळ्याचं नेतृत्व केलेलं आहे. म्हणजे संत नामदेवांच्या नेतृत्वाखालीच हा अवघा वारकरी संत मेळा म्हणजे आपली आत्मिक उन्नती केलेला आहे. आता या सावता माळ्याबद्दल संत नामदेव काय म्हणतात पहा. ते असं म्हणतात की धन्य ते अरण रत्नाचीच खाण जन्मला निधान सावता तो. सावता सागर प्रेमाचा आगर घेतला अवतार माळ्या घरी. आता पहा संत नामदेव सावता माळी यांचा गौरव करत असताना असं म्हणतात सावता माळी यांचा जन्म ज्या आरण गावामध्ये झाला ते आरण गाव म्हणजेच रत्नाची खाण आहे. ते असं म्हणतात की ज्या मातीमध्ये सावता जन्मले ती मातीच पावन आहे, ती माती म्हणजे रत्नाची खाण आहे. धन्य ते आरण रत्नाचीच खाण जन्मला निधान सावता तो. म्हणजे आरणची भूमी म्हणजे रत्नाची खाण आहे आणि त्या भूमीत सावतासारखा सत्पुरुष जन्माला आला. आणि त्याच्या पुढे जाऊन ते म्हणतात पहा सावता सागर प्रेमाचा आगर. सावता म्हणजे काय अफाट सागर आहे. सावता सागर प्रेमाचा आगर तो प्रेमाचा भांडार आहे. घेतला अवतार माळ्या घरी. आणि असा हा सावता कुणाच्या घरी जन्माला आला माळ्याच्या घरी जन्माला आला असं संत नामदेव या ठिकाणी सांगतात. म्हणजे संत नामदेवांनी आपल्या अभंगातून सावता माळी यांचा मोठेपणा या ठिकाणी प्रकट करतात. आता त्याचबरोबर पहा संत एकनाथ संत सावता माळी यांचा गौरव करत असताना किंवा आपल्या दृष्टीतून सावता माळी याचं चित्र उभं करत असताना संत एकनाथ आपल्या अभंगामध्ये म्हणतात पहा माळियांचे वंशी सावता जन्मला पावन तो केला वंश त्याचा. त्यासवे हरी खुरपू लागे अंगे धावूनी त्याच्या मागे काम करी. तर आता पहा या अभंगातून संत एकनाथ सावता माळी यांचा मोठेपणा प्रकट करतात. ते म्हणतात ते या ठिकाणी म्हणतात पहा सावता माळी कुणाच्या कुटुंबात जन्माला आला कोण्या जातीमध्ये जन्माला आला तर ते सांगतात पहा माळी याचे वंशी सावता जन्मला. वारकरी संप्रदाय हा जातीपेक्षा कर्माला महत्त्व देणारा संप्रदाय आहे. जातीपेक्षा कृतीला महत्त्व देणारा संप्रदाय आहे. कर्तृत्वाला महत्त्व देणारा संप्रदाय आहे. म्हणून संत एकनाथही म्हणतात पहा तो माळी यांच्या वंशामध्ये जन्माला आला आणि पावन्न तो केला वंश त्याचा. आणि तो माळी जातीमध्ये जन्माला येऊन आपलं वंश पावन केलं म्हणजे आपल्या कर्तृत्वाच्या बळावर आपल्या सत्कर्माच्या बळावर आपल्या आध्यात्मिक अधिकाराच्या बळावर त्यांनी अवघं माळी वंशच त्यांनी पावन केलेला आहे. आणि त्याचं सावता माळ्यांचा अधिकार काय होता ते सांगत असताना संत एकनाथ या ठिकाणी म्हणतात पहा त्या सवे हरी खुरपू लागे अंगी. जसं आपण जनाबाईच्या अभंगामध्ये पाहिलोत पहा म्हणजे त्या अभंगामध्ये ती म्हणते की झाड लोट करी जनी केर भरी चक्र पाणी स्त्री रूप घेऊन हरी माझे नाणे दुने करी साळी सडावे असं काढी पुढे होऊन उकळ झाडी. आणि त्याप्रमाणे या ठिकाणी सावता माळी जेव्हा मळ्यामध्ये काम करू लागतो तेव्हा प्रत्यक्ष विठ्ठल त्या सावता माळ्याच्या प्रत्येक कामात जाऊन मदत करत असतो. एवढा मोठा अधिकार सावता माळ्याचा आहे. म्हणजे विठ्ठल हा म्हणजे कर्म करणाऱ्यांचा देव आहे. म्हणजे कष्ट करणाऱ्यांचा देव आहे. उद्योगशील माणसांचा देव म्हणजे विठ्ठल आहे. म्हणजे उद्योगशील माणसांना प्रत्येक उद्योगात हा विठ्ठल मदत करतो.
त्याचा उद्योग व्यवसाय कितीही हलका असो, कितीही लहान असो, तो जर उद्योगी व्यक्ती असेल तर त्या भक्ताच्या उद्योगामध्ये मदत करणारा विठ्ठल आहे, असा भाव प्रत्येक संतांनी प्रकट केलेला आहे. म्हणून संत सावतामाळी यांच्याबद्दल, यांचा अधिकार, यांचा मोठेपणा विशद करत असताना संत एकनाथ म्हणतात, पहा, त्या सवे हरी खुरपू लागे अंगे. सावतामाळी जेव्हा मळ्यामध्ये खुरपत असतो तेव्हा स्वतः विठ्ठल जाऊन त्या सावतामाळ्याला खुरपायला मदत करतो. धावूनी त्याच्या मागे काम करी. सावतामाळी का विठ्ठलाला बोलवत नाही, विठ्ठल स्वतःच त्याच्या मागे धावत जातो आणि त्याच्या प्रत्येक कामामध्ये मदत करतो. म्हणजे अशा प्रकारे यातून सावतामाळी यांचा अधिकार संत एकनाथ या ठिकाणी आपल्या अभंगातून प्रकट करतात. म्हणजे संत नामदेव आणि संत एकनाथ यांच्या दृष्टीतून सावतामाळ्यांचा मोठेपणा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. आता संत नामदेवांचं काव्य कर्तृत्व काय, तर संत सावतामाळी यांचं काव्य कर्तृत्व आणि यांच्या अभंगाचे विशेष जेव्हा आपण पाहतो, तर संत सावतामाळी यांची जी अभंगवाणी आहे, या अभंगवाणीमध्ये संत सावतामाळी आपल्या अभंगातून आत्मनिवेदन प्रकट करतात. म्हणजे स्वतःचं आत्मवृत्तांत ते या ठिकाणी सांगतात. जसं की नामदेव त्या ठिकाणी म्हणतात, पहा, शिंपियाची कुळी जन्म मज झाला परी हेतू गुंतला सदाशिवी. रात्री माझी शिवी दिवसा माझी शिवी आराणूक जीवी नाही माझ्या. किंवा जनाबाई म्हणते, पहा, माय नाही बाप नाही आता सांभाळी विठ्ठला. म्हणजे अशा प्रकारे या ठिकाणी सावतामाळी देखील आपल्या अभंगातून आपलं आत्मवृत्तांत सांगतात किंवा आपलं आत्मनिवेदन ते करतात. आता या ठिकाणी ते म्हणतात, पहा, की एका अभंगामध्ये ते सांगतात की आपण कोणत्या जातीमध्ये जन्माला आलोत, आपली पार्श्वभूमी काय आणि त्यातून आपण आपली वाटचाल कशी केलोत, ते या ठिकाणी सावतामाळी आपल्या अभंगामध्ये नेमकेपणानं सांगतात. ते म्हणतात, पहा, भली केली हीन याती नाही वाढली महंती. जरी असता ब्राह्मण जन्म तरी हे अंगी लागते कर्म. आणि ते पुढे म्हणतात, पहा, स्नान नाही संध्या नाही याती कुळ संबंध नाही. आता या ठिकाणी ते सांगतात, पहा, की भली केली हीन याती. देवा, मला शूद्र जातीमध्ये जन्माला घातलास ते फार चांगलं केलास. आता आपण पहा, ज्या गोष्टी नाहीत त्या गोष्टीबद्दल रडत बसतो, प्रतिकूल गोष्टीचं आपण भांडवल करतो आणि आपलं कर्तृत्व म्हणजे लपवण्याचा प्रयत्न करतो, आपला नाकर्तेपणा झाकण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे प्रतिकूल गोष्टींचं भांडवल करून आपला नाकर्तेपणा झाकण्याचा प्रयत्न आपण करतो. पण कर्तृत्ववान माणसं मात्र प्रतिकूल परिस्थितीलाच ते अनुकूल बनवतात किंवा प्रतिकूल परिस्थितीकडेही ते सकारात्मक नजरेनं पाहतात. ज्याप्रमाणे आपण संत तुकारामाकडे पाहतो, पहा, संत तुकाराम असं म्हणतात की बरा देवा कुणबी केलो नाहीतरी दंभेची असतो मेलो. भले केले देवराया नाचे तुका लागे पाया. आणि तोच भाव सावतामाळी यांच्या अभंगातून 13व्या शतकात प्रकट झालेला आहे. ते परमेश्वराचं आभार व्यक्त करतात, देवा, तू मला शूद्र जातीमध्ये जन्माला घातलास, फार चांगलं केलास. म्हणून ते म्हणतात, पहा, भली केली हीन याती. देवा, माझं भलं केलास, तू हीन जातीमध्ये जन्माला घातलास. नाही वाढली महंती. म्हणजे मी जर ब्राह्मण जातीमध्ये जन्माला आलो असतो तर मला फुकट महत्त्व प्राप्त झालं असतं. ब्राह्मण जातीमध्ये जन्माला आलो असतो तर मी काहीच न करता, म्हणजे माझं कोणतंही कर्तृत्व नसताना मला सन्मान मिळाला असतं. पण मी शूद्र जातीमध्ये जन्माला आल्यामुळं मला कर्तृत्वाशिवाय सन्मान मिळाला नाही. ते पुढे म्हणतात, पहा, की जरी असता ब्राह्मण जन्म, मी ब्राह्मण जातीमध्ये जन्माला आलो असतो तर तरी हे अंगी लागते कर्म. तर मी ब्राह्मण जातीमध्ये जन्माला आलो असतो तर माझ्या मागं कर्मकांड लागलं असतं. आता मला स्नान नाही संध्या नाही, मला स्नान करायची गरज नाही, संध्या करायची गरज नाही, याती कुळ संबंध नाही, कुळ वंश पाहायची गरज नाही, कारण मी शूद्र आहे. तर अशा प्रकारे स्वतःच्या शूद्र जातीकडं सकारात्मक नजरेनं पाहणारा संत, प्रतिकूल परिस्थितीलाही आपल्या कर्तृत्वाच्या बळावर अनुकूल करणारा संत म्हणजे सावतामाळी आहे. अशा प्रकारचं आत्मनिवेदन सावतामाळी आपल्या अभंगातून प्रकट करतात. आणि याशिवाय दुसऱ्या एका अभंगामध्ये पूर्ण आपला एक व्यवसायाचा आलेखच ते मांडतात. सावतामाळी यांचा व्यवसाय जो आहे त्या व्यवसायाचा आलेख आपल्या ते अभंगामध्ये मांडतात.
ते म्हणतात पहा, आमुची माळ्याची जात, शेत लावू बागायत, आम्हा हाती मोठ नाडा, पाणी जाते फुल जाडा, शांती सेवंती फुलली, प्रेम जाई जुई व्याली, सावताने केला मळा, विठ्ठल देखीला डोळा. आता ह्या अभंगामध्ये ते सांगतात पहा, आमची जात कोणती आहे. आता पहा, नामदेवांच्या संत मेळ्यातला प्रत्येक संत अगदी प्रांजळपणे आपली जात सांगतो, आपला व्यवसाय सांगतो आणि आपल्या व्यवसायाशी आपण एकनिष्ठ असल्याचं सांगतो. म्हणजे या ठिकाणी पहा, तो म्हणतो पहा, आमुची माळ्याची जात. त्या ठिकाणी म्हणजे ज्या जाती आहेत त्या जातीचा उल्लेख करतात, पण जातीबद्दल नाहक अभिमान नाही किंवा दुसऱ्या जातीबद्दल तिरस्कार नाही. ते म्हणतात पहा, आमुची माळ्याची जात. आमची जात कोणती आहे? माळ्याची आहे. आमचा व्यवसाय काय? तर शेत लावू बागायत. आम्ही बागायती शेती करणारे लोक. आम्हा हाती मोठ नाडा, जन्मल्यापासून मरेपर्यंत आमच्या हातामध्ये काय असते? मोठ आणि नाडा. आणि सतत आम्ही मोठ नाड्याच्या सहाय्यानं विहिरीतून मोठेनं पाणी खेचतो आणि ते पाणी फुलाच्या झाडांना जात असते. म्हणजे आम्ही फुलाची शेती करतो. आणि ते पुढे म्हणतात पहा, शांती शेवंती फुलली. आमच्या मळ्यामध्ये शांती सेवंती फुलली. शांतीच म्हणजे आम्ही काय करतो तर या ठिकाणी पहा, शांती शेवंती फुलवतो. प्रेम जाई जुई व्याली. म्हणजे आता पहा, जी शांती प्रेम ह्या गोष्टी आम्ही निर्माण करतो. म्हणजे आमच्या मळ्यातून आम्ही शांती आणि प्रेम पिकवतो. म्हणजे शांती आणि प्रेमाचा संदेश आम्ही आमच्या कृतीतून देतो, असं सावतामाळी या ठिकाणी सांगतात. आणि ते शेवटी म्हणतात पहा, सावताने केला मळा, विठ्ठल देखीला डोळा. आम्ही मळ्यामध्ये शांती आणि सेवंती फुलवतो, ज्यातून मानवी जीवनाचा उत्कर्ष होतो. आणि असा मळा आम्ही केलोत आणि विठ्ठल तो मळा डोळ्यानं पाहिला आणि तो मळा डोळ्यानं पाहण्यात विठ्ठलाला धन्यता वाटली, असं संत सावतामाळी सांगतात. म्हणजे सावतामाळी आपल्या अभंगातून आपला आत्मवृत्तांत सांगतात, आपलं आत्मनिवेदन सांगतात, आपलं जीवित कार्य काय आहे ते या ठिकाणी सांगतात. आणि यानंतर पहा, सावतामाळी म्हणजे आपला व्यवसाय विठ्ठलरूप करणारे संत म्हणून सुविख्यात आहेत. सावतामाळ्यांचा परिचयच हा आहे की आपल्या व्यवसायालाच त्याने विठ्ठलाचं स्वरूप प्राप्त करून दिलेलं आहे, किंवा आपला व्यवसाय विठ्ठलरूप करणारे संत म्हणजे संत सावतामाळी आहेत. ते आपल्या एका अभंगामध्ये म्हणतात पहा, कांदा मुळा भाजी अवघी विठ्ठाबाई माझी, लसूण मिरची कोथिंबिरी अवघा झाला माझा हरी, सावताने केला मळा विठ्ठल देखीला डोळा. असं ते पुढे म्हणतात पहा. तर या ठिकाणी पहा, या अभंगामध्ये सावतामाळी सांगतात की कांदा मुळा भाजी अवघी विठ्ठाबाई माझी. म्हणजे या ठिकाणी माझ्या मळ्यामध्ये जो कांदा मुळा आणि भाजी आहे, ही कांदा मुळा भाजी दुसरं तिसरं काही नसून विठ्ठलच आहे. कांदा मुळा भाजी म्हणजे विठ्ठलाचे वेगवेगळे रूप आहेत. लसूण मिरची कोथिंबिरी अवघा झाला माझा हरी. माझ्या मळ्यातील लसूण मिरची कोथिंबीर म्हणजे काय? प्रत्यक्ष हरीचं रूप आहे. म्हणजे पहा, परमेश्वर शोधण्याच्या नावाखाली, देवाच्या नावाखाली घरदार धंदा सोडून न फिरता, आपलं उद्योग व्यवसाय सोडून न फिरता आपण प्रामाणिकपणे निष्ठेनं आपला उद्योग व्यवसाय केला तर आपल्या उद्योगातच आपल्याला देव भेटतो, हा संदेश सावतामाळ्यांनी दिला. आणि ते पुढे म्हणतात पहा, मोठ नाडा विहीर दोरी अवघी व्यापिली पंढरी. माझ्या मळ्यातील मोठ नाडा विहीर दोरी ह्या सगळ्या गोष्टी म्हणजेच पंढरी आहे. पंढरी म्हणजे दुसरं तिसरं काही नसून माझ्या मळ्यातील ह्या सगळ्या वस्तूमध्ये पंढरी व्यापलेली आहे. ते शेवटी म्हणतात पहा, सावताने केला मळा विठ्ठल गोविला गळा, असं ते या ठिकाणी सांगतात. म्हणजे अशा प्रकारे आपला व्यवसाय विठ्ठलरूप करणारे वारकरी संत परंपरेतील एक अत्यंत महत्त्वाचे संत म्हणजे संत सावतामाळी आहेत. आता सावतामाळी ह्यांची वृत्ती कशी आहे ते या ठिकाणी सांगतात पहा. ते निरपेक्ष वृत्तीचे संत आहेत. एकूण आपण वारकरी संत परंपरा जेव्हा पाहतो त्यामध्ये कोणतेही संत स्वतःसाठी विठ्ठलाकडे काहीच मागत नाहीत. संत नामदेव देखील म्हणतात पहा, वैकुंठी येऊनी काय बा करावे उगेची बैसावे मौनरूप. म्हणजे साधारणतः अशी इच्छा असते की अनेक ऋषीमुनींची शेवटची इच्छा अशी असते की आपल्याला वैकुंठ मिळावं, कैलास मिळावं. तर संत नामदेव एका ठिकाणी म्हणतात पहा, वैकुंठी येऊनी काय बा करावे उगेची बैसावे मौनरूप.
आणि त्याच संत मेळ्यातील सावता माळी असं म्हणतात पहा, नको तुझे ज्ञान नको तुझा मान, माझे आहे मन वेगळेची. नको तुझी भक्ती नको तुझी मुक्ती, मज आहे विश्रांतीच वेगळीच. आता पहा, विठ्ठलाची भक्ती निरपेक्षपणे सावता माळी करतात. म्हणजे 24 तास त्यांच्या ध्यानी मणी स्वप्नी विठ्ठल आहे. मळ्यातलं प्रत्येक काम करत असताना मुखामध्ये विठ्ठलाचं नाम आहे. तरीही विठ्ठलाकडून त्यांच्या मनामध्ये कोणतीही अपेक्षा नाही. ते विठ्ठलाला उद्देशून म्हणतात पहा, नको तुझे ज्ञान तुझं ज्ञान नको, नको तुझा मान तुझं ज्ञान नको, तुझा सन्मान नको, माझे आहे मन वेगळेच, इतरांप्रमाणे तुम्हाला समजू नको, मी इतरांपेक्षा वेगळा आहे, मला कुठली अपेक्षा नाही. नको तुझी भक्तीही नको किंवा तुझी मुक्तीही नको, मज आहे विश्रांतीचं वेगळीच, माझ्या विश्रांतीचं स्थान वेगळंच आहे, असं या ठिकाणी संत सावता माळी विठ्ठलला उद्देश म्हणतात. यातून सावता माळी यांची निरपेक्ष भक्ती किंवा त्यांचा निस्पृह भाव या ठिकाणी पाहायला मिळतो. आणि सावता माळी ज्याप्रमाणे समग्र वारकरी संतांमध्ये प्रत्येक संतांनी संताचा महिमा सांगितलेला आहे. आता पहा, असं म्हणतात की संताचा महिमा संतची जाणती, म्हणजे संताचा महिमा ओळखण्यासाठी संतच झालं पाहिजे. आणि सावता माळी हे एक श्रेष्ठ संत होते आणि ते आपल्या दृष्टीतून संताचा महिमा सांगतात. आणि संताचा महिमा प्रकट करत असताना सावता माळी म्हणतात पहा, मागणे ते आम्हा नाही हो कोणासी, आठवावे संतासी हेची खरे, पूर्ण भक्त आम्हा ते भक्ती दाविती, घडावी संगतीत तयाशीच. म्हणजे सावता माळ्यांची विठ्ठलाकडून परमेश्वराकडून कोणतीच मागणी नाही, कोणतीच अपेक्षा नाही. ते म्हणतात पहा, मागणे ते आम्हा नाही हो कोणासी, आम्हाला म्हणजे कोणालाच काही मागायचं नाही. आठवावे संतासी हेची खरे, फक्त संतांचं स्मरण व्हावं, संतांची संगती मिळावी, अशीच मागणी सावता माळी परमेश्वराकडे करतात. पूर्ण भक्त आम्हा ते भक्ती दाविती. संत म्हणजे कसं असतात? संत म्हणजे ते पूर्ण भक्त असतात आणि त्यांच्या संगतीमध्ये गेल्यानंतर, त्यांच्या सहवासामध्ये गेल्यानंतर आम्हाला भक्तीची दिशा मिळते. घडावी संगती तयाशीच, केवळ म्हणजे आम्हाला काय मिळावं तर केवळ आणि केवळ संतांची संगत घडावी, ह्याच्या पलीकडे जाऊन आम्हाला काहीही नको. म्हणजे यातून सावता माळी संतांचा महिमा सांगतात आणि संत संगतीची अपेक्षा ते मनामध्ये ठेवतात. म्हणजे संत संगतीचा ध्यास त्यांना आहे, हा भाव या ठिकाणी त्यांच्या अभंगातून प्रकटलेला आहे. सावता माळी हे विलक्षण पुरोगामी असे संत होते. आता या ठिकाणी आपण पाहतो त्यांच्या मळ्यातला मसोबा त्यांनी उचलून विहिरीत फेकला होता अशी कथा सांगितली जाते. यातून सावता माळी यांचा विवेकी दृष्टिकोन आपल्याला पाहायला मिळतो. म्हणजे ज्या मसोबा लोक घाबरत होते त्या मळ्यातला मसोबा त्यांनी विहिरीत फेकला होता. यातून सावता माळ्यांची विवेकी दृष्टी आपल्याला पाहायला मिळते. आणि सावता माळी हे समतेचे पुरस्कर्ते होते. म्हणून ते आपल्या अभंगामध्ये म्हणतात पहा, प्रपंची आसुनी परमार्थ करावा, वाचे आठवावा पांडुरंग. आणि पुढे म्हणतात पहा, ऊच नीच काही नेणे भगवंत, पुराणीची कथा पुराणी. आता ह्या अभंगामधून संत सावता माळी यांचा पुरोगामी विचार या ठिकाणी पाहायला मिळतो. आपल्याकडं सनातन धारणा अशी होती की प्रपंचाचा त्याग केल्याशिवाय परमार्थ घडत नाही. एका ठिकाणी असंही म्हटलेलं आहे पहा, जेतुका प्रपंच घडे, तेतुका परमार्थ बिगडे. पण वारकरी संप्रदाय असं म्हणत नाही. वारकरी संप्रदाय प्रपंच आणि परमार्थ यामध्ये समन्वय निर्माण करणारा संप्रदाय आहे. आणि ते म्हणतात पहा, प्रपंची आसुनी परमार्थ करावा, म्हणजे प्रपंचात राहूनच परमार्थ केलं पाहिजे. म्हणून ते म्हणतात पहा, प्रपंची आसुनी परमार्थ करावा, वाचे आठवावा पांडुरंग. म्हणजे परमार्थ करण्यासाठी प्रपंच सोडायची गरज नाही, घरदार बायका मुलं सोडायची गरज नाही, उद्योग व्यवसाय सोडायची गरज नाही. ह्या सगळ्या गोष्टी सांभाळत परमार्थ करायचा असतो. म्हणून ते म्हणतात पहा, प्रपंची आसुनी परमार्थ करावा, वाचे आठवावा, सतत मुखानं परमेश्वराचं पांडुरंगाचं नाव घ्यावं.
आणि ते पुढे म्हणतात पहा, हा पांडुरंग कसा आहे, म्हणजे सावता माळ्याचा देव कसा आहे. कारण सावता माळी समतेचे पुरस्कर्ते होते, म्हणून त्यांचा देवही समतेचा पुरस्कर्ता असणार. म्हणून ते पुढे म्हणतात पहा, ऊच नीच काही नेणे भगवंत. परमेश्वर ऊच नीच अशा काही गोष्टी जाणत नाही. ऊच नीच काही नेणे भगवंत पुराणीच्या कथा पुराणी. जरी अशा प्रकारच्या भाकड कथा पुराणामध्ये असल्या, विषमतेचा संदेश देणारा ज्या काही भाकड कथा पुराणामध्ये आहेत, त्या कथा पुराणातच असू द्या. ज्याप्रमाणे केशवसूत म्हणतात पहा, गतकाळाची होळी झाली उभारा उद्याची उंच गुढी. पुराण तुमचे तुमच्या पासी ए उदयाला नवी पिढी. हाच विचार सावता माळी यांनी 13व्या शतकात मांडला. ते म्हणतात पहा, ऊच नीच काही नेणे भगवंत पुराणीच्या कथा पुराणी. म्हणजे पुराणातल्या कथा पुराणातच असू द्या, असं या ठिकाणी ते सांगतात. म्हणजे अशा प्रकारे सावता माळी यांचा हा पुरोगामी विचार त्यांच्या अभंगातून प्रकटलेला आहे. तर अशा प्रकारचं हे सावता माळी यांचं काव्यविश्व आहे. त्यातून अशा प्रकारचे विचार व्यक्त झालेले आहेत. तर मित्रांनो, या ठिकाणी आपण वारकरी संत मेळ्यातील एक कर्मयोगी असे संत म्हणजे संत सावता माळी यांचा आपण विचार इथे केलो. तर या ठिकाणी आपण थांबू. धन्यवाद.